करा माझं. अध्यक्ष महोदय, नावच कशासाठी पाहिजे यार तुला? चला दटके साहेब बसा, आपण नाव सांगतो तुम्हाला, बसा. बसू नको मग. अध्यक्ष महोदय, मविस नियम 293 अन्वये सत्तारूढ पक्षाचे दोन्ही प्रस्ताव आपण क्लबिंग करून आता चर्चेला घेतो अध्यक्ष महोदय. आणि यामध्ये बरेचसे विषय अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून, विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून आणि माननीय पंतप्रधान मोदीजींचं जे ध्येय आहे, जे स्वप्न आहे की 2047 पर्यंत हा विकसित भारत तयार करायचा आहे, आणि त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीचं सुद्धा एक ध्येय आणि आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे की 2047 पर्यंत मोदीजीच्या ध्येयाच्या अनुरूप असं काम करून या महाराष्ट्राला सुद्धा विकसित महाराष्ट्र हा करण्याचा आपला संकल्प अध्यक्ष महोदय. आणि देश हा जेव्हाच विकसित होईल, 2047 पर्यंत जे ध्येय आहे ते तेव्हाच गाठता येईल ज्या वेळेस महाराष्ट्र विकसित होईल अध्यक्ष महोदय. कारण महाराष्ट्र आहे ग्रोथ इंजिन अध्यक्ष महोदय. महाराष्ट्राची स्वतःचं अर्थकारण हे जीडीपी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योगदान देणारं अर्थकारण महाराष्ट्राचं अध्यक्ष महोदय. आपण पाहतो अध्यक्ष महोदय की 2014 पूर्वी अध्यक्ष महोदय विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये, मग तो सिंचन क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, या मेन सेक्टरमध्ये की जिथून रेव्हेन्यू जास्त जनरेट होतो अध्यक्ष महोदय, आणि त्याचप्रमाणे रोजगाराची निर्मिती होते. पण या क्षेत्रांकडे 2014च्या पूर्वी पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिले गेले नाही अध्यक्ष. कोरोनामध्ये जर आपण पाहिलं असेल अध्यक्ष महोदय, पूर्ण जगामध्ये अध्यक्ष महोदय जवळपास बंद होतं, पण त्याही वेळेस या देशाला अध्यक्ष महोदय कृषी क्षेत्रानं वाचवलेलं अध्यक्ष महोदय. आमचा शेतकरी शेतात होता अध्यक्ष महोदय. आमची खरेदी जर त्यावेळेस पाहिली, अतिशय महाराष्ट्राची जर पाहिली, तर त्यावेळेस कापसाची खरेदी हे पावसाळ्यामध्ये म्हणजे जुलै ऑगस्ट पर्यंत अध्यक्ष महोदय खरेदी करण्यात आली. कोरोनाचा पिरियड चालू असताना एक बंपर अशी खरेदी महाराष्ट्रात अध्यक्ष महोदय झाली. आणि मग शेतकरीच्या मालाच्या उत्पादनातून कोरोनाला फाईट करण्यासाठी भारत देश सक्षमतेने उभा राहिला अध्यक्ष महोदय. आणि त्यावेळेस जगाला सुद्धा अध्यक्ष महोदय आपल्या देशानं खाद्य पुरवण्याचं काम कोरोनामध्ये अध्यक्ष महोदय केलं. म्हणून हे शेती क्षेत्र असेल अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाचं, जीडीपी मध्ये किती योगदान आहे हे जर आपण वेगळं ठेवलं अध्यक्ष महोदय, खूप ठीक आहे, इंडस्ट्री जास्तच असणार आहे, सर्व्हिस सेक्टरचं जास्त असणार आहे, पण तू कृषीचं योगदान बाकीच्या देशांपेक्षा भारतामध्ये जीडीपी मध्ये अध्यक्ष महोदय कृषीचं योगदान हे सगळ्यात जास्त आहे अध्यक्ष महोदय. तुम्ही अमेरिका अध्यक्ष महोदय बघाल, अमेरिकेचं जे योगदान आहे जीडीपी वाढवण्याचं अर्थकारणामध्ये, ते जास्तीत जास्त वेपन्स आणि शस्त्रास्त्र निर्मिती त्याच्यामधून असेल, तेलाच्या याच्यामधून असेल, पण इंडस्ट्रीमध्ये बी कमी आहे आणि सगळ्यात कमी असेल तर कृषी क्षेत्रात अध्यक्ष. आणि म्हणून या देशाला नाही जगाला आपण बघितलेलं अध्यक्ष महोदय की वेळोवेळी आपत्तीमध्ये असेल, युद्धाच्या याच्यात, सगळ्या याच्यामध्ये खाद्य पुरवण्याचं काम हे भारताने केलं. आज भारताची एवढी सक्षमता अध्यक्ष महोदय, ज्याप्रमाणे 2014 नंतर मोदीजीच्या नेतृत्वामध्ये देशात आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात जे कृषी क्षेत्रात काम झालं अध्यक्ष महोदय, त्यामुळेच आज आपण पाहतोय अध्यक्ष महोदय की 3 वर्ष ते 4 वर्ष या देशावर काही आपत्ती आली, युद्धाची असेल कोणती असेल, जरी आपल्या देशात काही पिकलं नाही तरी 3 ते 4 वर्ष 150 कोटी जनतेला जेवणासाठी आणि पोट भरण्यासाठी लागणारं अन्न आपण स्टॉक मध्ये, आपल्या अध्यक्ष महोदय स्टॉक मध्ये, इतकी मोठी क्षमता या देशामध्ये आपण निर्माण करून ठेवलेली अध्यक्ष महोदय.
पण हे करत असताना अध्यक्ष महोदय त्याच कृषीच्या याच्यामध्ये आपलं दुर्लक्ष होता कामा नये अध्यक्ष महोदय। 2014 नंतर अध्यक्ष महोदय खूप प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये आणि देशाचं मी आता बोलणार नाही, महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये कृषी क्षेत्रामध्ये करण्यात आले। त्यातला सगळ्यात पहिला जर असेल अध्यक्ष महोदय तर जलयुक्त शिवार, त्याची यशस्वीता अध्यक्ष महोदय ही सर्व देशाने पाहिली अध्यक्ष महोदय आणि देशाने सुद्धा ती योजना स्वीकारली अध्यक्ष महोदय, जलयुक्त शिवार। आणि जलयुक्त शिवार मध्ये शासनाचे निधीच्या बरोबरच अध्यक्ष महोदय स्वयंसेवी संस्था असतील, सेलिब्रिटीज असतील, पॉलिटिशियन्स असतील आणि त्याचप्रमाणे जनतेचा सहभाग हा अतिशय मोठा राहिला। आणि 2014 ते 19 मध्ये अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रात न भूतो न भविष्यतीचं जलयुक्त शिवार मध्ये काम झालं अध्यक्ष। लाखो ठिकाणी अध्यक्ष महोदय लाखो ठिकाणी कामं झाले। कुठं नदी खोलीकरण असेल, कुठं रुंदीकरण असेल, कुठे शेततळे असेल, कुठे गाळ काढणं असेल, कुठं रिचार्ज शाफ्ट असेल, कुठं कोल्हापुरी बंधारे असतील, कुठं बाकीचे बंदिस्त बंधारे असतील, वेगवेगळे सिमेंट बंधारे असतील, अतिशय मोठे कामं। आणि अध्यक्ष महोदय त्या पिरियड मध्ये जनता सुद्धा झपाटल्यासारखी अध्यक्ष महोदय श्रमदानामध्ये सामील झाली अध्यक्ष महोदय। श्रमदानामध्ये आम्ही पाहायचो, आपण सगळेच लोकप्रतिनिधी पाहायचो की समरमध्ये उन्हाळ्यामध्ये रोज कुठे ना कुठे आमदाराला बोलवायला जायचं की या ठिकाणी खोली का आमदार साहेब तुम्ही आलं पाहिजे श्रमदानाला। आणि बरेचसे आमदार हे श्रमदान त्या लोकांसोबत करून त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी जायचे अध्यक्ष महोदय। आणि वेगळ्या प्रकारचे स्पिरिट हे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून त्याचा परिपाक हा झाला अध्यक्ष महोदय की आपण शाश्वत जे सिंचन म्हणतो अध्यक्ष महोदय की जे सिंचन अध्यक्ष महोदय धरणावरून घेतलं जातं, सरफेस मधून घेतलं जातं, जे धरणाच्या याच्यामधून पाईपलाईनद्वारे असेल, बाकीच्याद्वारे असेल, पण तो अध्यक्ष महोदय पाण्याची भूगर्भातली पातळी हे वाढवण्याचं काम जलयुक्त शिवारने केलं अध्यक्ष महोदय। आणि आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये डार्क झोन तयार झाले होते 2014च्या पुढे। बरेचसे तालुके असे होते की डार्क झोन मध्ये होते, कारण अति उपसा, ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ वॉटर, विहिरीच्या माध्यमातून असेल, बोरवेलच्या माध्यमातून असेल अध्यक्ष महोदय, ते एवढा मोठ्या प्रमाणात झाला अध्यक्ष महोदय की त्यामुळे भूजल स्तर जो आहे तो खूप खाली 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 जात राहिला। आणि त्याचा परिपाक हा झाला की आपली शेती कोरडवाहू राहिली। आणि त्याचबरोबर त्या खाली जेवढे आपण भूजल स्तरामध्ये गेलो अध्यक्ष महोदय, पिण्याचं पाणी आपल्याला आरोग्यास घातक असं पाणी आपल्या नशिबी आलं अध्यक्ष। आणि देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये त्या पिरियडमध्ये त्या पूर्वी अध्यक्ष महोदय किडनीचे डिसीज असतील, जे पाण्याचे वॉटर बॉर्न डिसीज असतील अध्यक्ष महोदय, ते ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ वॉटरमुळे तोही या परिणामाला आपल्याला सामोरं जावं लागलं अध्यक्ष। आणि म्हणून जलयुक्त शिवारच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रातली भूजल पातळी जी अध्यक्ष महोदय जमिनीतली ती अतिशय मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली। आणि अध्यक्ष महोदय मी फक्त एक उदाहरण देणार आहे अध्यक्ष महोदय, तुम्ही बाकीचे मतदारसंघातले आपले सन्माननीय आमदार इथं आहेत, सगळ्यांनी एकवेळेस जनतेशी चर्चा तर करतोच, आपण रोजच भेटतो, शेतकऱ्यांशी रोजच भेटतो, लोकांशी रोजच भेटतो, निश्चितपणे तुम्ही त्यांना विचारा अध्यक्ष महोदय इतका त्याचा परिणाम। मी एकाच माझ्या मतदारसंघाचं फक्त उदाहरण देतो अध्यक्ष महोदय, जलयुक्त शिवारचं अध्यक्ष महोदय प्रत्येक योजना मतदारसंघात राबवल्या गेली। मग ते पाणी फाउंडेशन असेल त्याची कामं आमच्या पुरेच्या, जैन फाउंडेशन असेल त्यांचीही कामं आमच्या मतदारसंघात, सगळ्या प्रकारच्या स्वयंसेवी संस्था असतील, लोकांचा लोकसहभाग असेल, शासनाचा सहभाग असेल। आज त्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष मध्ये 2014च्या पूर्वी जळगाव जामोद मतदारसंघ तसाही तो खार पानपट्ट्यामधला मतदारसंघ आहे, त्याची भूजल स्तरची रचना ही वेगळीच आहे। आणि त्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय 2014च्या पूर्वी अति उपसा पाण्याचा केल्यामुळे, कारण लोकांना शेवटी शेतकऱ्याला वाटतं की मी थोडंसं बागायती केलं तर माझं जीवन सुधारेल, तो बिचारा करतोच आहे, पण एवढं पाणी उपसलं गेलं की ते तालुके डार्क झोन मध्ये गेले की त्या तालुक्यामध्ये विहिरी खोदण्यास सुद्धा बंदी आली। मग शासनाच्या विहिरी नाही खोदता आल्या तर सिंचन कुठून होणार आहे? पण 2014 मध्ये जलयुक्तच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय पाण्याची पातळी, आज मी अभिमानानं सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय, कोणीही मतदारसंघात जाऊन पाहावं, एकही विहीर आटत
नाही. एकही विहीर आटत नाही अध्यक्ष महोदय. 24 तास चालणार आमच्या विहिरी झाल्या. 2014च्या पूर्वी ज्या कोरड्या विहिरी पडल्या होत्या जिथे पाण्याचा थेंब नव्हता त्या सगळ्या विहिरी रिचार्ज झाल्या आणि आज त्याच्यामध्ये मुबलक आमच्यावर पाणी आहे अध्यक्ष महोदय. आज 90% रब्बीचा हंगाम हा त्या 2 तालुक्यामध्ये आम्ही बागायती करू शकतो आहे. आणि म्हणून या पद्धतीची एक रचना 2047चा भारत जो आहे महाराष्ट्र जो विकसित करण्यासाठी अध्यक्ष महोदय अतिशय कल्पकतेनं अतिशय विजनरी अतिशय विजन टून आमचे देवेंद्रजी फडणवीस विजनरी नेता हा कसा असावा 2047 मध्ये जर आपल्याला हा भारत विकसित करायचा आहे तर महाराष्ट्राचा सहभाग सगळ्यात मोठा असला पाहिजे आणि त्यासाठी कृषी क्षेत्र हे बळकट झालं पाहिजे. आणि म्हणून सिंचनावर लक्ष देण्यात आलं 2014 पासून. त्याच्यापूर्वी सिंचनावर मी 10 वर्ष त्याच्यापूर्वी सुद्धा आमदार होतो. दर अधिवेशनामध्ये एकच प्रश्न असायचा अध्यक्ष महोदय, विदर्भाचा बॅकलॉग विदर्भाचा बॅकलॉग विदर्भाचा बॅकलॉग. सिंचन क्षेत्र किती तर एवढे कामं केले 0.1% वाढलं एवढंच वाढलं. सिंचन वाढतच नाही वाढतच नव्हतं अध्यक्ष महोदय. पण 2014 नंतर ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये युतीचं शासन आलं अध्यक्ष महोदय सिंचनावर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. जो जिगा प्रकल्प विदर्भातला गोसी खुर्द असेल कोकणातले प्रकल्प असतील पश्चिम महाराष्ट्रातले प्रकल्प असतील काही प्रकल्प मोदीजींनी त्यांच्या नेतृत्वामध्ये केंद्र शासनाच्या योजनेत घेतले आणि त्या योजनेमधून बळीराजा प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात निधी देणारं मोदी शासन आलं अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय प्रकल्पाला गती मिळाली अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात देवेंद्रजींनी अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करत करत कितीतरी प्रकल्प आपण पूर्ण केलेत आणि कितीतरी प्रकल्प आता पूर्णत्वाकडे आपले जात आहेत अध्यक्ष महोदय. सिंचनाची क्षमता दिवसेंदिवस आपली वाढते अध्यक्ष महोदय. आणि शेवटी काय अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय मला माहिती आहे अध्यक्ष महोदय की आता अवकाळी पाऊस असेल अध्यक्ष पाण्याचं काही हे नाही अध्यक्ष महोदय. कधी येईल कधी जाईल किती पडेल एका दिवसात पूर्ण शेती चालली जाईल अध्यक्ष महोदय. त्यामुळे हवामान अध्यक्ष महोदय ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपण पाहतोय हवामान अतिशय प्रतिकूल झालेला अध्यक्ष महोदय. कधी काय होईल सांगता येत नाही. रेनफॉल कधी काय होईल ते सांगता येत नाही. आणि म्हणून त्या पद्धतीनं आता विचार करण्याची पर्यावरणाचा ऱ्हास जो होतोय तो विचार करून आपल्याला 2047 पर्यंत शेती आणि सिंचन याच्या योजना तयार करून एक स्ट्रक्चरल आपल्याला पुढे जावं लागणार अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आज सिंचनाच्या प्रकल्पाला अतिशय महत्व महाराष्ट्रात दिले जाते अध्यक्ष महोदय. मी एका प्रकल्पाचं फक्त उदाहरण देणार आहे बाकीच्यांना टेंबू पासून सगळे प्रकल्प माहित आहेत. गोशी खुर्दात कोणत्या झपाट्यानं आपले प्रकल्प पुढे जातात सगळ्यांना माहिती आहे. टेंबूचा तर आमचे आता तर सुरुवात झाली 2 प्रकल्पाचं ह्या पहिलीच आहे. आज मंत्री महोदय आता तर जलयुक्त शिवारावर मंत्री महोदय उत्तर देणार आहेत 5 वाजेपर्यंत आपल्याला संपवायचं. असं कसं 2 प्रस्तावात एकत्र अध्यक्ष महोदय एका प्रस्तावाने 2 प्रस्ताव एकत्र केलेले आहेत. विनंती आहे बोलण्याची संख्या जास्त आहे त्यामुळे थांबवा देणे अध्यक्ष महोदय नाही तर मग कायमचं थांबून देईल मी अध्यक्ष महोदय. हे बा तुम्ही डिस्टर्ब केलं ना मग जलयुक्तून मला लवकर दुसरीकडे पळायसाठी वेळ मिळणार नाही. तुम्ही डिस्टर्ब पटापट आटपतो एका विषयाला. आणि म्हणून सिंचनाचे प्रकल्प अध्यक्षमध्ये अतिशय जलद गतीने चालू आहे. एकच उदाहरण देतो अध्यक्ष महोदय. गणपतराव देशमुख साहेब आपले सन्मान्य आमदार होते अध्यक्ष महोदय. 9 टर्मचे की 10 टर्मचे आमदार होते. एक प्रकल्प करणा पूर्ण टेंबूचा तो करण्यामध्ये 10 टर्म गेला त्यांच्या 10 टर्म. मलाही असं वाटतं 2004 मध्ये आमदार झाल्यानंतर जिगाव प्रकल्प होईल की नाही. मी सोडून दिला पिछा 10 वर्ष. पण मोदीजी जेव्हा आपलं आले बळीराजामध्ये तो प्रकल्प घेतला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले प्रकल्पाला गती मिळाली अध्यक्ष महोदय. आणि आज मी अभिमानाने सांगू शकतो की पहिल्या टप्प्याचं जिगावचं प्रकल्पाचं पाणी आम्ही 2 वर्षामध्ये अडवतोय. जवळपास 44,000 हेक्टरला पाणी. सध्या पीडीएन निघाला अध्यक्ष. पीडीएनचे टेंडर चालू जोरात काम चालू अध्यक्ष महोदय. आणि म्हणून सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय पाहिजे अध्यक्ष म्हणजे शाश्वत पाणी. जर त्याच्याकडे शाश्वत पाणी असलं आणि अध्यक्षमध्ये वेळेवर कर्ज मिळालं आणि भाव व्यवस्थित मिळाले तर तो कोणाच्या दारात जाणार नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून भावामध्ये सुद्धा मोदी शासन दरवर्षी चांगल्या प्रकारे कापूसाचे सगळ्याचे भाव वाढवते अध्यक्ष. तरी अध्यक्ष महोदय त्या शेतकऱ्यांकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यक. मी एकच फक्त त्या शेतकऱ्यांच्या विषय सांगणार अध्यक्ष महोदय. आपल्या देशामध्ये आपण असे दाखवतो अध्यक्ष महोदय
जे कॅपिटलिस्ट आहेत अध्यक्ष महोदय असे दाखवतात की शेतकऱ्यांना काय उपकार करून राहिला की एवढा पैसा दिला तेवढा पैसा दिला. आता कोण काय स्टेटमेंट करते मी त्याच्यावर बनवून मला ते अयोग्य स्टेटमेंट वाटतात. तो कोणत्याही पक्षाचा असो शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असलं पाहिजे. गलत स्टेटमेंट आपल्या तोंडातून जाऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. पण असे दाखवतात की आम्ही काय शेतकऱ्यावर उपकार केलेत, एवढा पैसा याचा दिला तेवढा पैसा त्याचा दिला. हा पैसा अध्यक्ष महोदय अमेरिकेमध्ये जर तुम्ही जाल अध्यक्ष महोदय तर आपल्या शेतकऱ्यांच्या पेक्षा 5 पट सबसिडी या अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना दिल्या जाते अध्यक्ष. म्हणजे 5 पट आपण ते 2 दुप्पटाला अमेरिकेचा कमीत कमी अमेरिका जेवढी सबसिडी देते त्याच्या 50% ना तरी तो शेतकरी खुश आहे. एकाकडे अध्यक्ष महोदय अमेरिकेला जीएम सीड जे अध्यक्ष महोदय आपण आणण्याचा किंवा ते आपल्यावर फोर्स करतात की जीएम सीड भारतामध्ये द्या. अध्यक्ष हा देश ज्या पद्धतीने परंपरेनं आपण शेती करतोय तो पूर्ण नाश करण्याचा अमेरिकेचं षडयंत्र आहे. म्हणून आपल्या रिसर्चमध्ये आणि डेव्हलपमेंटमध्ये कृषी खातं जे अध्यक्ष महोदय जे विद्यापीठात अध्यक्ष महोदय काय रिसर्च करतोय आपण. नवीन नवीन जीएम सारखे अमेरिकेत बनतात जास्त उत्पादन देणारे पण तो आपल्याला विष खाऊ घालणारे त्या बियाणांच्या ऐवजी आपले कृषी विद्यापीठ कुठे आहेत अध्यक्ष महोदय. किती प्रमाणात तुम्ही चांगले वाण काढताय जे जास्त उत्पन्न देतील. आणि म्हणून अशा पद्धतीनं हा सेक्टरवर आपण विचार करत असताना देवेंद्रजी करताना 2047चं स्वप्न जे आहे ते शेतीच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकतो. अध्यक्ष महोदय दुसरा विषय अध्यक्ष महोदय असा आहे अरे पहिले तो टाइम नाही आहे आहेत ना मंत्री महोदय. रईस भाई आपने भी सुना तो भी बहुत है. रईस भाई आहेत मंत्री महोदय. परिस्थिति ऐसी है कि आपने भी सुन लिया महाराष्ट्र में तो भी हम खुश हो जाते हैं. तो मैं आपके लिए बोल रहा हूँ चालू करा. सिर्फ आपने भी सुना कुठे साहेब तो मुझे अच्छा लगता है. कुठे साहेब मंत्री रहे या नहीं रहे कुठे साहेब इकडे बघून बोला. हम समझदार हो गए. मंत्री के बिना भी हम बोल सकते और सुन भी सकते. अध्यक्ष महोदय मी दुसरा विषय अध्यक्ष महोदय जास्त विषय घेणार नाही. बाकीचे सदस्य बोलणार त्यांचे ते विषय त्या प्रस्तावातले घेतील अध्यक्ष महोदय. पण दुसरा अध्यक्ष महोदय 2047 मध्ये विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र करायचा असेल तर की औद्योगिक नीती अध्यक्ष महोदय उद्योगाला चालना देणे. कारण शेवटी बऱ्याचशा समज गैरसमज असतात. आता आपण काही लोकांचे भाषण ऐकतो काही लोकांचे आपण टीका ऐकतो पण ते टीका करताना हे विसरतात जाणून बुजून विसरतात त्याच्या मागे काय त्यांचं प्लॅन असते काय त्यांची भूमिका असते ना काय पाहिजे असते हे देव जाणे. अडाणी आले का अडाणींचं नाव अडाणीला विकलं अडाणीला हे अडाणीला ते अंबानीला ते. अध्यक्ष महोदय जर तुम्हाला देश औद्योगिक दृष्ट्या पुढे न्यायचा असेल तर मातोश्रीहून तर नेला जाणार नाही ना. नेला जाणार आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये कोण करणार आहे. मातोश्री करू शकते किंवा मातोश्रीवाले गेले आणि मोठमोठे उद्योग आपण उभारले आणि हजारो लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. का नाही करत तुम्ही का नाही केलं तुम्ही. अरे शेवटी उद्योगपती या देशामध्ये राहिलेत. शेवटी कोणताही देश हा मोठमोठे उद्योगपती आहेतच. तुम्ही त्या इलॉन मस्कचं हे करता झुकरबर्गचं हे करता अमेरिकेचे काय उद्योगपती काय त्यांनी देश पुढे नेतात काय त्यांचं हे आहे आणि आपल्या उद्योगपती शिव्या घालतात. टाटा सारखे उद्योगपती आहेत अडाणी सारखे आहेत अंबानी सारखे आहेत महिंद्रा सारखे आहेत. अरे हेच लोक तुम्हाला नोकऱ्या देऊ शकतात हेच रोजगाराला संधी उपलब्ध करून देऊ शकतात. तुमच्या माझ्यासारखा नाही करून देऊ शकत. त्यामुळे थोडासा जरी विचार की शेवटी लोकांना रोजगार पाहिजे मुलांना ज्याच्याकडे असेट आहे ज्याच्याकडे पैसा आहे ज्याच्याकडे व्हिजन आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तेच इंडस्ट्री मोठमोठ्या वाढून वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जाऊन या देशाला विविध क्षेत्र. अध्यक्ष महोदय जगामध्ये अध्यक्ष महोदय जी स्पर्धा चाललेली आहे अध्यक्ष महोदय ती चाललेली आहे अध्यक्ष महोदय जे युद्धाच्या यामध्ये लागतात यंत्रसामुग्री क्षेपणास्त्र आणि हॅड ऑल दॅट थिंग्स. अध्यक्ष महोदय मोदीजी स्वप्न पाहतात मग स्वप्न पडलं 10 वर्षात अध्यक्ष मध्ये या देशामध्ये कोणतंही काही बनत नव्हतं युद्ध सामुग्री. त्या 2014 पासून आपण 46,000 कोटींची निर्यात केलं इथपर्यंत आपण आता पोहोचलेला अध्यक्ष महोदय. आणि हे निर्यात करायसाठी उद्योगपती लागणार नाहीत. हे बनव क्षेपणास्त्र बनव का घरी बनवणार आपल्या यासाठी उद्योगपती लागणारच आहे. पण प्रत्येक गोष्टीत उद्योगपतीला शिवी द्यायचा आणि शेवटी कृषी म्हणजे शेतकरी आणि उद्योजक हे 2 सेक्टर हे 2 लोक या लोकांना जर ताकद दिली नाही ते सगळं माहित आहे कुठं मिठ्या मारतात कुठं नाचतात तो आपला विषय नाही. आपला विषय आहे की उद्योजकांना शिव्या दिल्यापेक्षा तुम्ही स्वतः एक मोठा उद्योजक बना
आणि 2-5 लाख नोकऱ्या महाराष्ट्रात द्या. कोण मनाई केलेली आहे? आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय उद्योग याच्यावर अध्यक्ष महोदय लक्ष देणं आवश्यक आहे. आणि 14 पासून आपण अध्यक्ष महोदय पाहतो की महाराष्ट्र हा सातत्यानं मधले 2-2.5 वर्ष आपण जर सोडले अध्यक्ष महोदय तर सातत्यानं प्रगतीवर आणि 1 नंबरवर महाराष्ट्र राहिलेला अध्यक्ष महोदय. मधले 2-3 वर्ष सोडून द्या अध्यक्ष महोदय. आपण पाहतोय अध्यक्ष महोदय या सेकंड टर्म मध्ये देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री झाले तेव्हापासून अध्यक्ष महोदय आपण इकोसिस्टीम उभी करण्यासाठी 120 कोटी रुपये आपण तरतूद केली अध्यक्ष महोदय. फंड ऑफ फंड्स तयार केला अध्यक्ष महोदय. आर्थिक आणि सक्षम असे स्टार्टअप जे आता नवीन स्टार्टअप्स मुलं करतात अतिशय. तुम्ही एक बघा आता हे मोठ्या इंडस्ट्रियलाइजची गोष्ट झाली अध्यक्ष महोदय. आमच्या नवीन पिढीतल्या मुलांकडे एवढं नॉलेज आहे, एवढी क्षमता अध्यक्ष महोदय मी पाहतोय अध्यक्ष महोदय. माझे दोन्ही मुलं अध्यक्ष महोदय या क्षेत्रामध्ये आहेत. छोट्या छोट्या गोष्टींतून पुढे जातात अध्यक्ष महोदय. कल्पकता आहे, क्षमता आहे, बुद्धिमत्ता आहे. त्यांना कुठेतरी वाव देणार नाही तुम्ही. बड्या उद्योगपतींना मदत केलीच पाहिजे, पण छोटे छोटे जे मुलं जे शिकून आता पुढे येतात अध्यक्ष महोदय यांना सुद्धा शासनाने भरीव अशी मदत अशी जर केली तर नवीन स्टार्टअप या देशामध्ये उभे जे राहिलेले आहेत. 2014 पूर्वी तर नगण्य स्टार्टअप होते, नगण्य होते. आज देशामध्ये हजारोनं स्टार्टअप आहेत आणि महाराष्ट्र स्टार्टअप मध्ये पहिल्या नंबरवर आहे की नवीन उद्योग चालू करणारा महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे मुलांचा. आणि म्हणून नवीन पिढी अतिशय महत्वाकांक्षी अध्यक्ष महोदय, अतिशय टेक्नोसेव्ही अध्यक्ष महोदय, अतिशय कल्पकता. आपण पहा एक आता आमच्या मित्राचीच मुलगी आहे, तिने अध्यक्ष महोदय जे ड्रोन असतात ते ड्रोन एकत्र करून सगळे ड्रोनची हे करून एका ठिकाणी ठेवून शेतकऱ्यांना भाड्याने देऊन पूर्ण महाराष्ट्रभर फवारणी हे करणे, एक कल्पक ॲप मधून त्या सगळ्या सर्व्हिसेस देणे, ड्रोन पुरवणे. एक छोटी मुलगी अजून लग्न नाही झालेलं. मला एक हरियाणातल्या 2 मुलींची गोष्ट आठवते अध्यक्ष महोदय. दोन्ही IITians आहेत, दोन्ही IIT मध्ये शिकलेल्या मुली. अध्यक्ष महोदय जनावरं जे आहेत त्यांची खरेदी विक्री त्याचं ॲप त्यांनी काढलं. पहिले नोकरी केली 1-2 वर्ष, पण कल्पकता आहे. आणि जगाला काय पाहिजे, कोणत्या ॲप कोणत्या सर्व्हिसेस मधून लोकांना इझी जीवन जगणं कसं जाईल याचा विचार करणारी पिढी अध्यक्ष महोदय. तिने ॲप काढलं अध्यक्ष महोदय, खरेदी विक्री फक्त जनावरांची ऑनलाईन खरेदी विक्री. अध्यक्ष 100 कोटी रुपये दुसऱ्याने घेऊन घेतलं अध्यक्ष महोदय. 1-2च महिने चालू, 2 महिन्यामध्ये त्या मुलींचं ॲप 100 कोटीमध्ये विकलं गेलं अध्यक्ष. ही क्षमता या युवा पिढीत आहे. आणि म्हणून 2047चा संकल्प जो आहे तो या नवीन युवा पिढीच्या भरोशावर निश्चितपणे जगामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरवर आर्थिक महाशक्ती भारत झाल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चितपणे अध्यक्ष मी सांगतो. अध्यक्ष महोदय आपल्या देवेंद्रजींना अध्यक्ष महोदय दावोसला आता 63 कंपन्यांशी हे केला, सामंजस्य करार झाला अध्यक्ष महोदय. 15,72,000 कोटी आणि 16 लाख रोजगार निर्मिती आतापर्यंत झाले ना अध्यक्ष. त्याला व्हिजन लागते अध्यक्ष महोदय. पहिले काय होतं अध्यक्ष महोदय, दावोसमध्ये गेल्यानंतर फिरणे, मजा मारणे आणि पिकनिक. आणि देवेंद्रजीनं फक्त एखादा ड्रेस घातला तर का पिकनिकला गेले ही टीका. अरे तुम्ही 15,72,000चे करार झाले, ते आता जमिनीवर येत आहेत, काहीचे MOU झाले, काहीला आपण जमीन देतोय, सगळ्या प्रक्रिया चालू होत आहेत. 16 लाख रोजगार पण एका दिवसात नाही होणार आहे, काल लागणार आहे, हे सगळ्यांना समजतं अध्यक्ष महोदय. परंतु 5-7 वर्षामध्ये 16 लाख जर आपण निर्मिती करू शकतो. आणि नोकऱ्यामध्ये जिथं तिथं असते, सरकारी नोकऱ्यामध्ये आम्हाला रोजगार कुठे भेटत नाही, बेरोजगारी आहे. का तर सरकारी नोकरी नाही. पण ह्या करोड लाखोनी ह्या रोजगार निर्मिती अध्यक्ष महोदय मोदीजींनी स्वप्न पालवत आहेत अध्यक्ष महोदय की तुम्ही नोकरी करू नका किंवा रोजगार करू नका, तुम्ही रोजगार देणारे व्हा. आणि म्हणून आजची पिढी अध्यक्ष महोदय छोट्या स्टार्टअप छोट्या बिझनेस मध्ये अध्यक्ष महोदय 10-20 लोकांना रोजगार देणारी पिढी निर्मिती अध्यक्ष. फक्त माझं एवढं या उद्योगावर एवढं सांगणार अध्यक्ष महोदय की या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे, पण त्या गुंतवणुकीचा असमतोल हा महाराष्ट्रात होता कामा नये. आशिषजी, गुंतवणूक जी येते आहे त्याचा असमतोल महाराष्ट्रामध्ये होता कामा नये अध्यक्ष महोदय. कॉन्सन्ट्रेट कुठे होत आहे, सेंट्रलाइज कुठे होत आहे गुंतवणूक? मुंबई, औरंगाबाद, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे, चिंचवड
बाकीच्यांचं काय काय करणार बाकीच्यांचं? हा प्रश्न अध्यक्ष महोदय नवीन पिढीच्या मनामधला सगळ्यात गंभीर प्रश्न आहे. कारण सगळ्यांना या 5-6 शहरामध्ये अध्यक्ष महोदय ह्या सगळ्या कंपनी सगळ्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही जर इथंच करायला लागले त्या मुलांना कुठे यावं लागेल? आणि शेवटी तिथले लोकप्रतिनिधी आम्हाला काय काय लागते अध्यक्ष महोदय? त्यावेळी शिकलो कशासाठी? पुण्या मुंबईत नोकरी करायला, नाशिकमध्ये नोकरी करायला, संभाजीनगरमध्ये नोकरी करायला घर सोडून. का आपण सेंट्रलाइज केलेलं आहे? का डिसेंट्रलाइज आपण उद्योग करत नाही? ज्या उद्योगाची जिथं आवश्यकता आहे त्या भागामध्ये तो उद्योग का जात नाही अध्यक्ष महोदय? का जात नाही अध्यक्ष महोदय? इतकी मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत असताना या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय काही मतदारसंघ असे आहेत अध्यक्ष महोदय, आपण शहरातले हे मतदारसंघ बघितले, त्याच्या आसपासचे मतदारसंघ बघितले, संभाजीनगरच्या आजूबाजूचे मतदारसंघ, तर त्यांना एक प्लॅटफॉर्म संभाजीनगरमध्ये डेव्हलपमेंट होत्या इंडस्ट्रीमध्ये. त्यामुळे आजूबाजूच्या तालुक्यातले मतदारसंघातले लोक मुलं तिथं आनंदात जातात. 50-100 किलोमीटर ट्रॅव्हलिंग काही वाटत नाही अध्यक्ष महोदय, करू शकतात. आणि मग केलंच पाहिजे. संभाजीनगर बागे नाही ठेवायचं, करलंच पाहिजे. आता जालना आपलं डेव्हलप होते आहे औद्योगिक झालंच पाहिजे. विदर्भ नागपूर नंतर गडचिरोली डेव्हलप होते आहे उद्योगाच्या याच्यात झालंच पाहिजे. बाकीच्यांचं काय अध्यक्ष महोदय? असा विचार इंडस्ट्री मिनिस्टर्स का करत नाही अध्यक्ष महोदय? की या भागामध्ये कुठं काय करायचं आहे त्या भागामध्ये अध्यक्ष महोदय असे कितीतरी इंडस्ट्री याच्यामध्ये असतील अध्यक्ष महोदय की त्या रत्नागिरी किंवा कोकण किनारपट्टी किंवा पुण्या मुंबईपेक्षा दुसऱ्या बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामोदमध्ये अकोल्यात इकडे गेल्या तरीही त्या इंडस्ट्री सर्व्हाइव्ह करू शकतात किंवा फिजिबल होतात. आणि मग अशा पद्धतीने केव्हा विचार करणार अध्यक्ष महोदय आम्ही? तेव्हा 2047चं स्वप्न पाहतो आम्ही. आणि जर त्या कृषी बदला तो जळगाव जामोद असेल, अकोट असेल, तेलारा असेल, वाशिम असेल, हे जो भाग आहे तो दुर्लक्षित राहिला अध्यक्ष महोदय. देऊळगाव असेल, सिंदखेड राजा असेल, मोजरी असेल, हे भाग दुर्लक्षित राहिला अध्यक्ष महोदय. आमच्या मुलांनी काय मुंबईमध्ये नागपूरमध्ये नोकऱ्या करायच्या अध्यक्ष महोदय? कधीतरी सारासार विचार करावा लागेल. अरे नाही 15 लाख कोटी पैकी 50,000 कोटी तर त्या पश्चिम विदर्भात द्या. 2-3 इंडस्ट्री तुम्हाला सांगता येत नाही. अकोल्यामध्ये जर एखादी 50,000 कोटीची इंडस्ट्री अध्यक्ष महोदय झाली तर बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ आणि अमरावती 5ही जिल्ह्याचे मुलं तिथं नोकरीला जाऊ शकतात अध्यक्ष महोदय. सेंट्रलाइज अकोला होऊन जाते अध्यक्ष महोदय. 5ही जिल्ह्याचे मुलं 100-50 किलोमीटरवर राहतात 5ही जिल्हे. त्यामुळे 50-100 किलोमीटर अंतर जाणे त्यांना परवडते मुंबईत आल्यापेक्षा. कधी विचार करा अध्यक्ष महोदय आपण की 50,000 कोटी 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट पश्चिम विदर्भात केली पाहिजे? मागास राहिलेला आहे. आणि त्यातही बुलढाणा, वाशिम आणि अकोला या 3 जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री नावच नाही. काही कोणाचं दुर्लक्ष आहे अध्यक्ष महोदय. म्हणून आमची पूर्ण फोकस अध्यक्ष महोदय विश्वास आहे देवेंद्रजीवर. ज्याप्रमाणे विदर्भामध्ये तापी रिचार्ज असेल, नदीजोड पुनर्विकास असेल, या माध्यमातून ज्या प्रकारे शेती आणि सिंचनाला देवेंद्रजींनी चालना दिली, त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातल्या 5 जिल्ह्यांमध्ये देवेंद्रजींनी स्वतः लक्ष घालून एक लोकप्रतिनिधी, एखादी टीम, एखादी अधिकाऱ्यांची टीम, हायस अधिकारी टीम, एखादी सर्वे टीम, काय कोणत्या इंडस्ट्रीचं स्थापन करता येतील, हे 5 जिल्हे इंडस्ट्रीमध्ये कशा आपल्याला पुढे नेता येतील याचा त्यांनी विचार करा. मला पुन्हा आशा आहे, अपेक्षा आहे की देवेंद्रजी निश्चितपणे मुख्यमंत्री याच्यावर दखल घेतील आणि या 5 जिल्ह्यांचा स्वतंत्र विचार, जिथं कोणतंही औद्योगिक क्षेत्र नाही, त्या 5 जिल्ह्यांचा स्वतंत्र विचार करतील अध्यक्ष महोदय. कृषीवर आधारित अध्यक्ष महोदय उद्योग त्या भागात येऊ शकतात. कापूस मोठ्या प्रमाणात, कापसाच्या सूतगिरण्या कुठे आहेत? आमच्या अध्यक्ष महाराजांच्या मतदारसंघाच्या जवळपास इचलकरंजी वगैरे भागात. कापूस पिकतो कुठं? विदर्भात. सूतगिरणीला चालना कुठं मिळतं? अध्यक्ष काय चाललं अध्यक्ष महोदय? आमची अपेक्षा राहणार अध्यक्ष महोदय देवेंद्रजींकडून, मुख्यमंत्र्यांकडून, उद्योग मंत्र्यांकडून की कमीत कमी तुम्ही ज्या व्हिजननं चालताय त्या व्हिजन मध्ये कुठेतरी आमचा पश्चिम विदर्भ जो आहे तोही मागे राहता कामा नये. एक स्वतंत्र विचार पश्चिम विदर्भाचा केला पाहिजे अध्यक्ष महोदय. आज जळगाव जामोद संग्रामपूर तालुका एकही वीर आमच्या आटत नाही. 3 धरणं आमचे पूर्ण झाले, 2 धरणं 2 वर्षात होत आहेत. मग तिथे एखादा साखर कारखाना आपण नाही करू शकत? इकलाच्या 4-4, 5-5 एकरचे प्लॉट आमच्या जवळ आहेत. पण ते केलं पाहिजे अध्यक्ष महोदय. एक साखर कारखाना अध्यक्ष महोदय त्या परिसराचा अर्थकारण बदलणार अध्यक्ष महोदय. म्हणून त्या मला जास्तीत जास्त किती मतदारसंघ अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात?
288 पैकी जास्तीत जास्त 70-80 मतदारसंघ असे निघतील की ते उद्योगाच्या विकासापासून कोसो दूर आहेत. बाकी कुठे ना कुठे शहराच्या टचमध्ये आहेत आणि त्यामुळे तिथं लोकांना येणाऱ्या सोयी होते, नोकरी भेटते, सगळं होते. 70-80 मतदारसंघ महाराष्ट्रातले असे आहेत की त्या मतदारसंघामध्ये कोणताही उद्योग नाही. जिल्हे नाही बाबा, अरे 36 तर जिल्हेच आहेत, त्यातले 35 जिल्ह्यामध्ये उद्योगच नाही आहे. काय राव बरं, ठीक आहे. माझं जेवढं नॉलेज आहे तेवढं मी सांगतो. तुमचं नॉलेज माझ्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं नॉलेज नंतर वापरा. आम्हाला मार्गदर्शन करा, आम्हाला मार्गदर्शन करा. तसंही अध्यक्ष महोदय, या पश्चिम विदर्भाचा विचार करा अध्यक्ष महोदय. थांबा ना खरंच साहेब, काय काय लावलं तुमच्याकडेच बोला ना तुम्ही. आपण पश्चिम विदर्भाला मागे का राहिले माहितीये? कुठे साहेब? का राहिलो आपण मागे? माझ्याकडे बघून आपण नाही नाही, का मागे राहिलो त्याचं कारण हे आहे, कधीच एकत्र बसणार नाही, एकत्र विचार करणार नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझे अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदय, माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय की या पश्चिम महाराष्ट्रामधल्या ज्या औद्योगिक संघटना आहेत, ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत अध्यक्ष महोदय, तिथले लोकप्रतिनिधी असतील अध्यक्ष महोदय, तिथले कृषी तज्ञ असतील अध्यक्ष महोदय, तिथले काही संस्था असतील, स्वयंसेवी संस्था असतील, या सगळ्यांची एकत्रित बैठक घेऊन अध्यक्ष महोदय या पश्चिम विदर्भाचा कोणत्या इंडस्ट्री इथे येऊ शकतात, कोणत्या आणायला पाहिजे, स्वतंत्र विचार अध्यक्ष महोदय या अमरावती विभागाचा झालाच पाहिजे अध्यक्ष महोदय. कारण 2047 मध्ये देश विकसित होईल, महाराष्ट्र विकसित होईल, तेव्हा पश्चिम विदर्भ विकसित नसेल, ही सगळ्यात मोठी आपल्यासाठी हानी पोहोचणारी गोष्ट आहे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून कळकळीची विनंती अध्यक्ष महोदय, आमचा विश्वास का देवेंद्रजीवर अध्यक्ष महोदय? कारण त्यांचं विजन अध्यक्ष महोदय. पण एवढ्या कळकळीनं आम्ही आतापर्यंत बोललो, परंतु काही गोष्टी अशा मध्ये घडत गेला अध्यक्ष. सरकार इकडे तिकडे होत गेलं अध्यक्ष महोदय. आता 5 वर्ष आहेच, आता परिस्थिती आहे, आता पैसा आहे, तुमच्या क्षमता आहे. आता एकत्रित मिटिंग घेऊन पश्चिम विदर्भाचं तुम्ही काय करणार, किती ठिकाणी साखर कारखान्याला परमिशन देणार? आज तुमचं स्वप्न आहे ना 5-7 वर्षामध्ये पश्चिम विदर्भ या महाराष्ट्रातला सगळ्यात इरिगेटेड रिजन होणार आहे. मग त्या हिशोबाने आतापासून प्लॅनिंग करा, किती साखर कारखाने, कोणते काय अजून आपल्याला कृषी आधारित कारखाने करता येतील अध्यक्ष महोदय. सेमी कंडक्टर अध्यक्ष महोदय, ते फक्त काही तिकडेच होऊ शकतात अध्यक्ष महोदय, एका समुद्राच्या किनाऱ्यावर अध्यक्ष महोदय, फक्त एक्सपोर्टसाठी. पण तो आमच्याकडे जर झाला अध्यक्ष महोदय, नागपूर रिजन मध्ये, आमच्या अमरावती रिजन मध्ये सेमी कंडक्टरची इंडस्ट्री का नाही टाकतायत अध्यक्ष महोदय. तिथून सप्लाय जो आहे तो भोपाळ असेल, दिल्ली असेल, पूर्ण देशभर सप्लाय सेंट्रलाइज आमचा भाग आहे. तुम्ही एका किनाऱ्या पट्टीवर टाकणार आणि तिथून तुम्ही फक्त एक्सपोर्ट करू शकता. इम्पोर्ट करत किंवा आतमध्ये पुऱ्या देशात तुम्हाला पोहोचायचं सेमी कंडक्टर, तर सगळ्यात मिड मध्ये पश्चिम विदर्भ आहे देशाच्या. का असा विचार करत नाही अध्यक्ष महोदय? आणि म्हणून माझी कळकळीची विनंती अध्यक्ष महोदय, या प्रस्तावाच्या निमित्तानं राहणार अध्यक्ष महोदय की तुम्ही याचा पश्चिम विदर्भाचा टाइम बाउंड कार्यक्रम ठरवून या जिल्ह्याचे सगळे आम्ही यंत्रणा, सगळ्या प्रकारचे जे आहेत संशयित संस्था आम्ही सगळे आता जमा करणार अध्यक्ष महोदय. एक सर्वसार मीटिंग सगळ्या आमदारांची, सगळ्या संस्थांची, जे जे याच्यात इंटरेस्ट आमच्या पश्चिम विदर्भात आहेत त्या सगळ्यांची मीटिंग आम्ही घेतोय आता एखाद्या महिन्याच्या आतमध्ये. आमचं एक पश्चिम विदर्भाचं विजन जे आहे ते आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत सादर करू. आणि आम्हाला पूर्ण आशा आहे आणि पूर्ण अपेक्षा आहे की पश्चिम विदर्भ हा सुद्धा उद्योगात मागे मुख्यमंत्री राहू देणार नाहीत. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे. आणि पश्चिम विदर्भातल्या लोकांचे आशीर्वाद तसेही त्यांचे मामा तिथे राहतात, त्यामुळे आशीर्वाद आहेच, त्यामुळे आमची अपेक्षा त्यांच्याकडून आहेच. आणि म्हणून पश्चिम विदर्भ मागे राहता कामा नये. मराठवाड्याबद्दल एवढंच बोलेल अध्यक्ष महोदय की संभाजीनगर नंतर जालना औद्योगिक क्षेत्रात मोठी प्रगती, कॅरिडॉर बनते अध्यक्ष महोदय, स्टील पासून सगळ्या इंडस्ट्री अजून वाढल्या पाहिजे. आता ह्या 2-3 जिल्ह्यामध्ये जो कॅरिडॉर बनतोय इंडस्ट्रीचा, तो हिंगोली, परभणी, लातूर, बीड इकडे कसा जाईल? इकडे आपलं धुळे असेल अध्यक्ष महोदय, नंदुरबार असेल, जळगाव खान्देश असेल, थोड्याफार आपण कुठे जास्त आहे. मग तुम्ही 5-10 ठिकाणचं सेंट्रलाइज करून तुम्ही इन्व्हेस्टमेंट आणाल अध्यक्ष महोदय, तर आमच्या भागातल्या लोकांनी कुठे जायचं? शेवटी यायचं नोकरीला मुंबईत. म्हणून मुंबईत नोकरी न करता माझ्याच मतदारसंघात, माझ्याच जिल्ह्यात त्याला नोकरी भेटली पाहिजे. या पद्धतीचा विकसित भारत हा 2047 पर्यंत महाराष्ट्र तसा निर्माण करण्याची जबाबदारी ही आपल्यावर आहे, एकट्या देवेंद्रजीवर नाही आहे. म्हणून सगळ्यांनी एकत्रित विचार करून हा विचार करून पुढे नेला पाहिजे. देवेंद्रजींनी त्यांना सपोर्ट करून हा पश्चिम विदर्भ आणि बाकीचंही जे काही जिथं जिथं कमतरता असेल ते एकत्रितपणे विचार करावा. एवढीच नम्र विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य
भास्करजी जाधव.